नमस्कार दोस्तों, आप देख रहे हैं लोकहित न्यूज चैनल और आज हम आपको दिखाने जा रहे हैं मीरा भाईंदर शहर से जुड़ी हुई एक और खास खबर। दोस्तों, अभी हम खड़े हैं भाईंदर पश्चिम के जंजीरे धारावी किले पर। जी हाँ, ये वही जंजीरे धारावी किला है जिसको एक ऐतिहासिक महत्व प्राप्त है और इस जंजीरे धारावी किले पर हर साल 6 मार्च को जंजीरे धारावी किला विजयोत्सव बड़े ही धूमधाम से मनाया जाता है। इस अवसर पर यहाँ पर कई प्रकार के सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करते हैं और इस कार्यक्रम में कई मान्यवर उपस्थित होते हैं, तो बड़े ही धूमधाम से इस विजयोत्सव को हर साल मनाया जाता है। इस बार भी बड़े पैमाने पर इस विजयोत्सव को मनाया जा रहा है। तो आइए हम आपको दिखाते हैं किस प्रकार का ये कार्यक्रम था। साथ ही इस अवसर पर हमने यहाँ पर कुछ मान्यवरों से उनकी प्रतिक्रिया ली है। आइए हम आपको सुनाते हैं क्या कहा है उन्होंने। जंजिरे धारावी किल्ल्यामध्ये प्रामुख्याने ही सगळी मंडळी ज्या पद्धतीनं हा कार्यक्रम दरवर्षी साजरा करतात त्याबद्दल मी त्यांचं मनापासून कौतुक करतो, अभिनंदन करतो, त्यांना भावी कार्यासाठी शुभेच्छा देतो। खरं तर मला अभिमान आहे की शिवाजी अप्पांच्या माध्यमातून प्रसिद्ध असलेला हा जंजिरे धारावी किल्ला आज 288वा विजय सण हा साजरा करतायत आणि अतिशय बघा एवढ्या चांगल्या वातावरणामध्ये हा कार्यक्रम होतोय त्याबद्दल खरोखर मीरा भाईंदरचा आमदार म्हणून मला अभिमान वाटावा अशी ही घटना आहे। आज छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार जयंती आपण साजरी करतोय। मीरा भाईंदर शहरामध्ये आमचे शिवसैनिक सुद्धा मोठ्या जल्लोषामध्ये ठिकठिकाणी ही शिवाजी जयंती साजरी करतायत, राज्यामध्ये सगळीकडे साजरी होते आणि आजच्या ह्या चांगल्या दिवशी असे कार्यक्रम होणं फार गरजेचं असतं आणि ते कार्यक्रम ही मंडळी करतायत। मी जंजिरे धारावी किल्ल्याचं जे पुनरुज्जीवन करायचं आहे त्यासाठी राज्य शासनाची जी गरज आहे ती गरजेची पूर्तता लवकरात लवकर कशी होईल यासाठी लवकरच बैठक लावेल आणि त्यांच्या मागण्या ज्या आहेत ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल। परंतु भविष्यामध्ये सुद्धा हे असे कार्यक्रम मीरा भाईंदर शहरामध्ये जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात व्हायला पाहिजे हा मताचा मी आणि निश्चितपणे तसे प्रयत्न आम्ही करू। तर आता अर्थसंकल्प जाहीर झालेला आहे, आमच्या सर्वसामान्यांसाठी नेमकं मिळालं नाही, खूप काही मिळालंय। बघा, महायुतीचं सरकार आहे, अतिशय चांगल्या प्रकारचं काम करणारं हे सरकार आहे। देवेंद्रजी फडणवीस, एकनाथजी शिंदे, सुमित्राताई पवार अतिशय चांगल्या पद्धतीचं काम करतात। एमएमआरडी क्षेत्रामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चरची करण्याची भूमिका आदरणीय मुख्यमंत्र्यांनी, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी घेतलेली आहे। मीरा भाईंदर आणि ठाणे आणि मुंबईमध्ये भरभरून त्यांनी दिलेलं आहे। शेतकऱ्यांना कर्जमाफी केलेली आहे, 2 लाख पर्यंत कर्जमाफी ही काही छोटी गोष्ट नाही आहे। जी घोषणा आम्ही निवडणुकीच्या काळात केलेली त्याची आता पूर्तता केलेली आहे। हे रेग्युलर भरणारे, हप्ते भरणारे जे शेतकरी आहेत त्यांना प्रोत्साहन म्हणून 50,000 रुपयाचं अनुदान शासनानं जाहीर केलेलं आहे। लाडक्या बहिणीची योजना कधीही बंद पडणार नाही हे जाहीर केलेलं आहे। अनेक योजना जाहीर करत असताना ज्या काही जुने आमचे हे गड किल्ले आहेत त्याचंही पुनरुज्जीवन योग्य प्रकारे करता येईल, चांगल्या प्रकारची डागडुजी त्याची करता येईल ही भूमिका सुद्धा राज्य शासनाची आहे। आणि अजूनही भविष्यामध्ये ज्या काही योजना करायच्या त्या योजना निश्चितपणे महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून आम्ही करू। सर, घोडबंदर केलेला तर आपल्या मार्फत पुनर्जीवन तर मिळालं, पण हा जंजिरे धारावी किल्ला अजूनही 100% मिळेल। कारण शेवटी कसं आहे, हा माझा मतदारसंघ नसल्या कारणानं काही अडचणी मला निर्माण होत राहतात, आजपर्यंत होत होत्या, कारण त्यावेळेस मी फक्त आमदार होतो। पण आता राज्याचा मंत्री आहे, या संदर्भात चांगल्या बैठका घेऊन आम्ही लवकरात लवकर ह्या घोडबंदर किल्ल्यासारखं याला सुद्धा वैभव कसं प्राप्त करून देता येईल यासाठी पाठपुरावा करेल आणि निश्चितपणे त्याला यश येईल। हा किल्ला मेन म्हणजे बेसिकली नोटिफाईड किल्ला नाही। मी 81 पासून या किल्ल्यावर सतत येतोय, पत्रव्यवहार करतोय, पण आता आम्ही गेल्या 5 वर्षापासून मोहीम करतोय। अनेक शिवप्रेमी शिवभक्त या ठिकाणी मोहीम करत होते, पण मीडियाकडे कधी आकर्षित झाले नव्हतं, कारण आम्ही मोहीम करून दर 6 मार्चला हा कार्यक्रम इथे केल्यामुळे आज आम्हाला मीडियाचा फुल सपोर्ट आहे। पण जे विल पॉवर पाहिजे, पॉलिटिकली विल पॉवर पाहिजे, ती विल पॉवर या ठिकाणी नाही। कारण या ठिकाणचे आमदार, या ठिकाणचे महापौर, मी आमदारांना 2002 पासून ओळखतो। ते फक्त याचे स्थानिक आमदार मेहताजी फक्त 2 वेळा आलेत या ठिकाणी, त्यांना माहित पण नाही या ठिकाणी किल्ला होता। पण गेल्या वेळेचे आमदार गीता जैन मॅडमनी 5 कोटी रुपये आणली होती, तसं तत्कालीन खासदार राजन विचारे साहेबांनी देखील 5 कोटी रुपये आणले होते। 10 कोटी रुपयाची एवढी मोठी रक्कम आमच्याकडे असताना ती परत गेली, याचं आम्हाला अत्यंत दुःख आहे, अत्यंत दुःख आहे। यावेळी आम्ही ठरवलं आमच्या समितीने 1 मेला महाराष्ट्र दिन होकर ही रहेगा आजाद मैदान पर, उसके पहले 7-12 पे नाम चढ़ाओ, वरना समिति अब किसी को बख्शेगी नहीं। जय शिवराय।
2017 पासून आपण या जंजिरे धारावी किल्ल्याचं स्वच्छता, संवर्धन आणि जतन करत होतो. हळूहळू महानगरपालिकेने, प्रशासनाकडे पाठपुरावा करत करत एक गड आपल्या या किल्ल्यावरती जो या किल्ल्याचा 6 मार्च 1737 साली जेव्हा हा किल्ला जिंकला होता, त्याचाच आपण विजयोत्सव दिन आता गेली 5 वर्ष सातत्याने जल्लोषामध्ये संपन्न करतोय, राबवतोय आणि विविध कार्यक्रम या आपण विजयोत्सव दिनामध्ये करतोय. मशाल मानवंदना देतोय. महाराष्ट्राची गौरवगाथा हा एक कार्यक्रम आपण या आपल्या किल्ल्यावरती राबवून पूर्ण मीरा भाईंदरची जी नवी येणारी पिढी आहे ती किल्ल्याकडे कशी वळावी, त्यांना आपला इतिहास कसा काय माहिती पडावा याचा आम्ही सातत्यपूर्ण प्रयत्न करतो. बघा, मन आणि म्हटलं तर अतिशय भरून येत आहे की आज मीरा भाईंदर शहराच्या मातीमध्ये ही सगळी मुलं इतक्या पोटतिटकीने सरांच्या सह्याने, मार्गदर्शनाखाली याचं कसं जतन करण्यात येईल. कारण बघा, संवर्धन करणं ही आपल्या मराठी संस्कृतीची, किंबहुना इतिहासाची एक गाथा आहे जी केली पाहिजे आणि ही जाण प्रत्येकाला असते, परंतु पुढाकार घेणारी मंडळी फार कमी असतात. आणि या मंडळींच्या माध्यमातून आज 6 मार्च एक या किल्ल्याचा विजय उत्सव आणि त्याला दुग्ध सरकार योग म्हणजे आजची शिवजयंती, इतका मोठा उत्सव आज या ठिकाणी साजरा होतोय. पूर्णपणे ही टीम प्रयत्न करते की या किल्ल्याचं संवर्धन लवकरात लवकर कसं केलं जाईल. कारण हे किल्ले राहिले तरच आपण इतिहास महाराजांचा पुढच्या पिढीला सांगू शकतो. कारण हे पुरावे आहेत त्या शौर्याचे, त्या गाथेचे, आणि हा प्रयत्न ही मंडळी करतात. त्याबद्दल खूप 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 कौतुक करावंसं वाटतं.